हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी प्रतीक्षा मोहिते. तर आज खूप दिवसातून मी व्हिडिओ बनवते. खूप म्हणजे माझ्या मते 1 महिना 1.5 महिना झाला मी व्हिडिओ अपलोड नाही केले. इन्स्टाला पण नाही आणि यूट्यूबला पण नाही. कारण की माझे इन्स्टाला तर कंटिन्यू आपले व्हिडिओ असतात, पण मिनी व्लॉग जे मी चालू केलेले ते काय माझे कंटिन्यू नाही होत. कारण की समर, घर आणि ऑफिस बघून ते एडिटिंगला वेळ देता येत नाही मला प्रॉपर. त्यामुळे ते मी जर स्किप केलेलं, पण आता मी परत चालू करते. म्हटलं चला त्यातून पण थोडा वेळ काढू स्वतःसाठी आणि व्हिडिओ बनवूया. तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल काय, आज आम्ही निवांत आहे. आणि संडे असलं की आम्ही निवांत राहतो. तरी पण आज मला पण जायचं आहे जरा ऑफिसला, थोडं काम आहे माझं. पण म्हटलं ते दुपारनंतर जाऊया. तर म्हटलं चला तुम्हाला मी आज माझं डेली रुटीन दाखवते. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा. तर आज तुम्ही पाहू शकता बाहेर कसं वातावरण झालंय, असं ढगाळ वातावरण आहे. पाऊस काही नाहीये. जसं माऊली आळंदीतून निघालेत तसं इकडे काही पाऊस नाही पडला. तुम्ही ही नदी पण पाहू शकता जिला पूर आलेला. ती जशी होती त्याच स्थितीत आले. पहिल्या जेवढं पाणी होतं तेवढंच राहिलेलं आहे. आणि माऊली जायच्या वेळेस पूर आलेलं याच नदीला. तर इथे पाहू शकता, इथे मी गॅलरीमध्ये असे झाडे वगैरे लावलेले आहेत. याचं नाव नाही येत मला. हे जास्वंद आहे, इथे तुळस आहे, हे पण शोचं झाड आहे. इथे मी गुलाब लावलेलं आहे आणि छोटा काय म्हणतो आपण, ते झाडच नाव आठवत नाहीये. इकडे पुदिना वगैरे लावलंय मी, कोथिंबीर वगैरे. आणि हे पण शोचं झाड वगैरे आहे. अशी मी सगळी झाडं लावलीत. मला झाडं लावायला खूप आवडतं. आमच्या 2 गॅलरी, छोटी एक आणि मोठी एक. ती मोठी होती आणि त्या गॅलरीमध्ये पण मी लावलेली, तुम्हाला दाखवते. तरी ते तुम्ही पाहू शकता, हा मनी प्लांट आहे, हा मोगऱ्याचं झाड आणि हा ओव्याचं झाड लावलेलं आहे. हे पण शोचं झाड आहे. इकडे पण शोची झाड आहेत. हे ब्रह्मकमळ, हे मी कढीपत्ता आहे आणि बटाटे लावले. मला असं छोट्या छोट्या कुंडीमध्ये काय काय वेगवेगळं लावायला आवडतं. हे पण एक लावलेलं आहे छान, पण ते आत्ताच लावले त्यामुळे ते काय आलं नाही अजून. तर चला आता आपण घरातली कामं आवरून घेऊया. चला मी आता घरातली कामं आवरते. तर मला आता ही भांडी घासायची आहेत. नाश्ता वगैरे झालाय. तर आज आम्ही नाश्त्याला वडे आणि दही होतं, दही वडे बनवलेले. तर चला आता मी आवरते मग. तर इथे मी भांडी वगैरे आवरलीत आता. इकडे यांची इथे आता देवपूजा चालू आहे. तर समर्थ रागवला बघ. काय झालं, काय झालं तुला पारुसा? इकडे बघ वरती. हे कशाला आणले आतमध्ये सायकल वगैरे? बघ समर्थ, इकडे बघ. हो पेनाचे डाग उठवलेत. हो बघ इथं गालावरती. गालावरती बघ. हाय हाय कर. तुझं नाव सांग त्यांना. पूर्ण नाव सांग. समर्थला फसवून निघालोय. तो गेलाय आंघोळीला. तर म्हटलं चला निघूया. तो लगेच म्हणतो मी पण येतो. दररोजच आहे त्याचं. तर चला आता लिफ्ट आले, जाऊया ऑफिसला. हॅलो सर. हॅलो. हॅलो बोला. हॅलो. आज संडे असून पण जावं लागतं. बिझनेस आहे, करावं तर लागणार. तर चला भेटूया पुढे. तर आता आहे मी ऑफिसमध्ये. आता माझं ऑफिसमधलं काम आवरलंय. आता भूक लागली, म्हटलं चला आता घरी जावं. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे सगळं लॅपटॉप मी बंद केलाय. ते सर आहेत, त्यांचं काम चालू आहे. ते पण आता क्लोज करणार आहेत. मी माझं लॅपटॉप जरा लवकर क्लोज केलेलं, कारण माझं जरा इकडे दुसरं काम चालू होतं. म्हटलं चला आता ते सगळं आवरते आणि घरी जाते, कारण मला भूक लागली. आत्ता वाजले 3. घरी जाईपर्यंत 3:30 होत्यात. तर चला. तर 4 वाजता आम्ही दोघं पण ऑफिसची सर्व कामं आवरली आणि घरी यायला निघालो. तर मी खाली आले बॅग वगैरे घेऊन. तर मला तोपर्यंत एका क्लायंटचा फोन आला की आम्हाला पार्लरसाठी यायचं आहे. तर मी म्हटलं उद्या जमेल का, कारण मी आता घरी चालले.
कारण 4 वाजलेले. तर त्या म्हणे नाही मला आजच यायचं आहे, कारण त्यांचं छोटं बाळ आहे ना आणि उद्या त्याला सांभाळायला कोणी नसतं त्यामुळे. तर म्हटलं ठीक आहे या मग तोपर्यंत यांना पण जरा मीटिंग होती सोसायटीची. ते म्हणले मी ती अटेंड करतो, तू जातो पण तुझे क्लायंट करून ये. मग मी गेले वरती आणि मला तिथेच क्लायंट करता 4:30 पावणे 5 झाले. मग मला भूक तर खूप लागलेली. यांना म्हटलं पटकन चला, ह्यांची मीटिंग तरी चालूच होती पण हे आले तिथून आणि आम्ही घरी आलो. मला वाटते 4:45 झालेले, घरी येईपर्यंत 5 वाजले. मम्मीने तोपर्यंत जेवण वगैरे बनवून ठेवलेलं. मग आम्ही घरी आलो, जेवण वगैरे केलं. थोड्या वेळ मी बसले, आराम केला, फ्रेश वगैरे झाले. नंतर भांडी वगैरे घासली, फरशी वगैरे पुसून घेतली. आत्ता निवांत बसले बघा. आत्ता वाजलेत 7. तर तुम्ही इथे पाहू शकता आता संध्याकाळचे 7 वाजले. वातावरण कसं झालंय, हे दिवसभर असंच ढगाळ वातावरण आहे. आता बारीक बारीक पाऊस येतोय. तर चला आत्ता मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. आता संध्याकाळची तयारी करायची, स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खूप दिवसातून व्हिडिओ बनवते, काही चुकल्यास समजून घ्या. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.